बिग बॉसच्या घरात काल नॉमिनेशन झाली आणि नॉमिनेशन मध्ये 6 लोक घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. पहिले आहे अंकिता, धनंजय, सूरज, योगिता, वर्षा आणि पुरुषोत्तम. ही 6 लोक जे आहेत त्यांना टार्गेट करून नॉमिनेट करण्यात आलं. आणि आता संपूर्ण महाराष्ट्रासमोर हाच प्रश्न आहे की नक्की या 6 पैकी कोण जाणार घरातून बाहेर? पाहूया डिटेलमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेव्हन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या 6 पैकी सगळ्यात जास्त धोका तुम्हाला कोणाला वाटतंय? जर का आपण अंकिताबद्दल जर का बोलायचं झालं तर सोशल मीडिया स्टार आहे आणि काल निक्की बरोबर त्याचा वादही झालेला आहे. त्यामुळे मेकर्स ही रिस्कच घेऊ शकत नाही की अंकिताला बाहेर काढायची. कारण मेकर्सला माहित आहे की निक्की आणि अंकिताचा परत पुढे राडा होणार आहे आणि अंकिताची जी वीक टीम काल तयार झाली त्याचा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे शो साठी IMP आहे अंकिता, तर ती शो मधून बाहेर जाणं खूप जास्त सध्या तरी कठीण वाटतंय आणि वोटिंग ट्रेंड मध्ये सुद्धा ही आता नंबर 4 वरती आहे. त्यामुळे ही घरातून बाहेर जाणं थोडंसं अवघड आहे. त्यानंतर धनंजय बद्दल जर का बोलायचं झालं तर मित्रांनो, 45% वोटिंग घेऊन हा नंबर 1 वर सध्या स्थितीत राज्य करतोय. सोशल मीडियावर त्याचं खूप जास्त नाव आहे आणि पब्लिकचा सपोर्ट आहे महत्वाचं म्हणजे. त्यामुळे बिग बॉसचे मेकर्स धनंजयला पहिल्याच आठवड्यात बाहेर काढायची अजिबात रिस्क घेऊ शकत नाहीत. जर का धनंजय पहिल्या आठवड्यात बाहेर गेला तर थोडीशी TRP कमी होऊ शकते. त्यामुळे बिग बॉसचे मेकर जे आहेत ते रिस्क घेणार नाही. त्यानंतर तिसरं जे नाव आहे ते सूरज चव्हाण. खरं तर हा जो गोलीगत धोका आहे त्याला सध्या धोका निर्माण झालेला आहे. कारण काय मित्रांनो, भले आपण सूरज चव्हाणला इमोशनली कनेक्टेड झालो असेल किंवा तो साधा वाटत असेल किंवा तो एकदम भारी वाटत असेल, पण घरामध्ये आता त्याला टार्गेट करण्यात येते. घरामध्ये तो पाहिजे असा गेम खेळत नाही. ऍक्च्युली तो घाबरलाय. तो नर्वस आहे. त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स दिसत नाहीये. त्याला कुठे काय कधी बोलावं हे अजिबात समजत नाहीये आणि रिॲक्ट कसं करावं हे सुद्धा समजत नाहीये आणि ही त्याच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते आणि पब्लिक सुद्धा याला वोटिंग ट्रेंडमध्ये फक्त 6% मतं दिलेत पब्लिकने. त्यामुळे सूरजला आठवड्यात खूप जास्त धोका होऊ शकतो. त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते योगिता. योगिताने जे आहेत ते तिच्या गेमचे पत्ते ओपन केलेले आहेत मित्रांनो. काल आपण पाहिलं असेल की निक्की तांबेबद्दल तिने किती मोठं स्टेटमेंट केलं. तिचं असं म्हणणं आहे की निक्कीचा जो गेम आहे तो एकदम पुराणा झालेला आहे. आता काहीतरी नवीन करायची गरज आहे. त्यामुळे योगिता एवढ्यात घरातून बाहेर पडेल असं वाटत नाही. मला असं वाटतं की ही हुकमी एक्का ठरणार आहे येणाऱ्या काळात बिग बॉसचा. त्याच्यामुळे हिला घरातून बाहेर काढणार नाही. त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते आहे वर्षाताई. वर्षाताई तर बिग बॉसच्या घरातून सध्या स्थितीत जाणं किती अवघड आहे. एक तर 20% वोट मिळालेले आहेत त्यांना सध्या स्थितीत आणि निक्की आणि त्यांची जी कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे ते तुम्ही बघतायच. जर का वर्षाताईमुळे एवढी शोला TRP मिळते आणि एवढी शोची चर्चा होतीये तर बिग बॉसचे मेकर्स वर्षाताईला घराच्या बाहेर काढणारच नाहीत. कधीच शक्य नाही आणि पब्लिकचाही सपोर्ट जो आहे तो वर्षाताईला मिळतोय. पब्लिकची सिंपती जी आहे ती वर्षाताईला मिळते आणि तिचा जर का गेम पाहायचं म्हटलं तर वर्षाताईचा गेम एकदम सध्या स्थितीत तरी चांगला सुरू आहे. निक्की तिला टार्गेट करते आणि ते निक्कीला उत्तर देते. त्यामुळे बिग बॉसच्या मेकर्सला फायद्याचा सौदा आहे वर्षाताई. त्यानंतर आहे पुरुषोत्तम दादा. भले सध्या स्थितीत त्यांना 4% वोटिंग आहे, पण त्यांनी काल हे दाखवून दिलेलं आहे की ते वेळ आले तर बोलू शकतात. मला असं वाटतं की त्यांनी वेळ आल्यावरच नाही असंही बोलावं. जर का बोलत राहिले तर त्यांचा जो धोका आहे तो कमी होईल. पण सध्या स्थितीत मित्रांनो फक्त 4% वोटिंग त्यांना मिळालेलं आहे. कारण गेल्या 3 दिवसात त्यांचा अजिबात परफॉर्मन्स नाही आणि बिग बॉसच्या मेकर्सला त्यांनी थोडीशी झलक दाखवली होती की बाबा या आठवड्यात जे आहे ते मी काहीतरी करू शकतो. त्यांनी अरबाजला काउंटर दिला होता आणि अरबाजला ज्यावेळेस काउंटर दिला, अरबाजकडे त्याचं उत्तर नव्हतं. त्यामुळे मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टींचा जर का निकष काढला सध्या स्थितीत तर थोडंसं पुरुषोत्तम दादाला धोका आहे. कारण त्यांचा एवढा परफॉर्मन्स नव्हता. आता बिग बॉसचा मेकर्स जे आहेत ते कालचा त्यांचा परफॉर्मन्स बघून त्यांना थोडंसं या गेम संदर्भात हे करू शकतात का? आता सध्या स्थितीत वोटिंग लाईन नुसार सूरज आणि पुरुषोत्तम या 2 कंटेस्टंटला धोका आहे आणि मला सध्या स्थितीत असं वाटायला लागलेलं आहे की पुरुषोत्तम दादा जो आहे तो घरातून बाहेर जाऊ शकतो या आठवड्यामध्ये. तुमचं काय म्हणणं आहे? कारण सूरज चव्हाणसाठी मेकर्सने काहीतरी प्लॅन केले असतील आणि येणाऱ्या काही दिवसात सूरजचा जो आहे तो गेम बाहेर दिसू शकतो आपल्याला. पण पुरुषोत्तम दादाचा जो गेम आहे तो त्यांनी खेळायचा प्रयत्न केला तरी सध्या स्थितीत पब्लिक त्यांना सपोर्ट करताना दिसत नाही आणि मेकर्स पण त्यांना सपोर्ट करतील असं वाटत नाहीये. म्हणून माझ्या मते पुरुषोत्तम दादाला धोका आहे आणि हा दादा जो आहे तो बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात बाहेर जाऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? या 6 लोकांमध्ये कोण जाईल घरातून बाहेर? प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा,
शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.